नमस्कार मित्रांनो, आज आहे नागपंचमी. सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज चला म्हणले सणासुदीची साडी घालू मस्त. आज मी साडी घातलेली होती. चाललं होतं आवरायचं काम. आमच्या इकडं नागपंचमीची केस नाही विचारते, त्याच्यामुळं केस नव्हते विचारले. चाललं होतं आवरायचं काम. मस्त साडी बिडी घातली. आज काही छोटासाच ब्लॉक केले, मोठा ब्लॉक नाही काढत बसायचं आहे. चला म्हणजे आता आपला डेलीचा मेकअप करून घ्यावा. सिंपल मेकअप एकच नंबर. फक्त आजच्या लुकमध्ये वेगळा एकच बदल आहे. आज साडी आहे, कपाळाला चंद्रकोर टिकली आहे. मी साडी घातल्यावर चंद्रकोरच टिकली असते माझी. कसं चेहऱ्यावर चंद्रकोर टिकली एकच नंबर दिसते. चाललं होतं आवरायचं का. चला आवरून झालं म्हणले आता देवपूजा करून डेलीची आपली. नंतर तर निवद दाखवायच्या वेळेस परत डबल पूजा करायलाच लागणार आहे. पूजा करून उठलेच नाही तर एक लगेच बाई आली, म्हणली द्या माझ्या साडीला टिप मारून अर्जंटमध्ये. म्हणलं ठीक आहे देते मारून. त्याच्यात झाला स्वयंपाक करून झाल्यावर नागनरसोबा लावला. मस्त अशी माळ घातली आघाड्याची. तुमच्या इकडं कशाची माळ घालते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडं हारळ आणि आघाड्याचीच माळ घालत्या. पुरणपोळीचा निवद दाखवला. दिवसभर दिवा पेटून ठेवलेला पण काचा विजून जायचा. हवा चालू होती म्हणल्यावर. हवा चालू असल्यामुळे काचा दिवा राहतो. सारखा दिवा विजायचा, पण पूजा करायला तर पेटवायलाच लागतो. पेटवला मस्त असं निवदावून मस्त असं म्हणले आता पाणी ववाळून टाकू. आमच्या इकडं तर असंच करत्या. वारोळ नसल्यामुळं आम्ही नागनरसोबाचीच पूजा केली. त्याच्यात मुलांना भूक लागली होती, म्हणजे चला पटकन त्यांना असं वाढून देऊ. सगळे बसले जेवायला. एक म्हणायचं पुरणपोळी नको, हे नको ते नको, पण सगळ्यांनी खाल्ली थोडी थोडी. आजचा ब्लॉग एवढंच. लाईक करा, शेअर करा.